काल आपण नांदेडला नरसिंही अवस्थान भांडारेकरांसोबत सर्वज्ञ आपण पाहत आहोत. तर ज्या ओट्यावर सर्वज्ञांचा पौड असतो, अवस्थान असतं, तेथे केवळ परमेश्वर स्वरूपाचा विकास त्या संबंधामुळे त्या ठिकाणी होत असतो. इथे विकास शब्द ठेवलेला आहे. प्रकाश असतो तो शक्तींचा, तो जळस्थळपर्यंत असतो. म्हणजे जळाला संबंध झाला तर स्थळापर्यंत, आणि स्थळाला संबंध झाला तर खाली जळ पाणी लागेपर्यंत. असा तो संबंध असल्यामुळे तेथे मग तो कधी कधी नुसता संबंध असतो, आणि मग त्याच्यानंतर शक्ती निक्षेप करायचा का नाही करायचा हे स्वामी ठरवतात, आणि मग तो शक्तीचा निक्षेप करतात. शक्तीचा निक्षेप असतो तो सृष्टी संहारापर्यंत नित्य असतो. म्हणजे आता आपले हे स्थान आहेत, प्रसाद आहेत, हे सृष्टी संहार होईपर्यंत नित्य असतात. तिथे संबंध तो शक्तीचा एकदा निक्षेप केला की ती शक्ती राहते आपोआप. माया आणि कृपा असतात तिथे. आणि हे सगळं सृष्टीचा जेव्हा संकल्प होतो, आखाटा आखला जातो, तेव्हा हे सगळं तुमच्या कर्मानुसार सगळं नियोजित झालेलं असतं. ते अशा अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये. आता भांडारेकर भिक्षांना आणायचे आणि स्वामींना आरोग्य द्यायचे. त्यांनी काय होणार म्हणून ते सांगतात की घाली तया क्रियेप्रती कारण. भिक्षेमध्ये अन्न घालतात ना खेड्यापाड्यात, तर त्यांनी त्याला प्रतिकारणता होईल. भांडारेकरांच्या भजनाने त्या लोकांना भूतभजनाचा संस्कार होईल, आणि ते अन्न ईश्वराच्या मुखी गेलं. मग पाहता एकच अन्न कसं कसं फिरतं. त्याने प्रेमाचा संस्कार होईल त्या लोकांना, घालणाऱ्यांना. भांडारेकरांना तर प्रश्नच नाही. जे भिक्षांना भांडारेकर खात असतील निर्हेतुक, आणि तेच निर्हेतुक अन्न त्या भिक्षेतलं सर्वज्ञ स्वीकार करत असतील, तर ते प्रेमाचा संस्कार, असं ते भिक्षेचं महत्व असतं. आणि म्हणून सर्वज्ञाने एक वचन सांगितलं की बोधोनी वेधिती का वेधोनी बोधती. इथे बोधून वेधण्याचा प्रकार आहे. भांडारेकरांना बोधलेला आहे अगोदर, आणि आता प्रेमाचा अधिकार घडवून वेधायचं आहे त्यांना. वेध शब्दाचा अर्थ प्रेम. इथे त्या टीकेमध्ये बरेचसे हजारो अर्थ आहेत. बोधून वेधिती का वेधून बोधती. ती टीका प्रथम बघताना काहीच कळत नाही, दुसऱ्या वेळेला थोडी थोडी कळती, तिसऱ्या वेळेला बऱ्यापैकी कळती, चौथ्या वेळेला थोडंसं चांगलं वाटतं, आणि मार्ग सोडून गेले की ती टीका सगळी सोडून जाते आपणाला. मार्ग संपला, साधनवंत बाहेर पडला, त्यानं जर आवर्तन मथन चिंतन काहीच नाही केलं, सगळेच जातं ते. असं ती ब्रह्मविद्या अशी कठीण आहे. त्याला कापूर विद्या म्हणतात आपल्या परमार्गामध्ये. ती सांभाळण्यासाठी खूप सावध राहावं लागते. ते तांब्याचं भांड असो की पितळेचं असो, त्याचं कसं काळं होतं, ते हवेचा परिणाम होतो. तुमच्यावर पण परिणाम होतात काळाचे. तुमच्या विचारांचे परिणाम खूप असतात अंतःकरणात, चतुष्टयात.
मग चातुष्टात बोध कुठं दिलाय तुम्हाला? अंतःकरणी ना, जास्त करून तिथेच ठेवतात ते. चातुष्टीला देतात का बोध? नाही देत. तिथेच तो प्रभाव असतो संस्काराचा, कुविचारांचा. तुमच्या प्रसवांचं एक मोठी गंमतच आहे. क्षोभाचे कार्य आहे की नाही, हे सगळं उमटतं तिथं. मेंदू आणि मन विचार करायला लावतो तुम्हाला. भलत गमती आहे ते. साधू झाल्यावर जास्त पळतं काय. त्याला जास्त स्वस्थता लाभत नाही. जो स्वस्थ असतो तो साधू, आहे की नाही. भयानक उद्विग्नता, तामसपणा पाहायला भेटतो. जायला पाहिजे ना दीक्षा घेतल्याबरोबर, जात नाही, वाढतं ते सगळं. म्हणून ते सांगतात की बोधोनी, स्वामींना खरं तर बोधून वेधायचं आहे. मूळ सृष्टीची संकल्पना बोधून वेदाचीच आहे ना. कशी आहे मूळ सृष्टीची कल्पना? असे अवतार विभागले की नाही, निरूपण केलं, बोधलं, पण वेधल्याचं स्वामी हारले तिथे. मूळ सृष्टी कसं आहे ते गीत म्हणा की विसरलं काय अर्थ. सगळं पाठांतर पाहिजे, सतत पाठांतर करावं. ब्रह्मविद्या कंठस्थ पाहिजे. असं सगळं तुमच्या समोरती फिरलं पाहिजे. तर ज्ञानशक्ती तुम्हाला सगळं जिवंत ठेवते. ते वारा आलं की दिवा विसतो आणि त्या दिव्यात तेलच खराब असलं तर झालं. असं ते ज्ञानशक्तीचं काम असतं. मोठी गंमत आहे. मी कधी कधी विचार करतो की कशी देवाने सृष्टी निर्माण केली, कसं सूक्ष्म अतिसूक्ष्म सगळ्या गोष्टी, सगळ्यात सुंदर मनुष्य देह, अगदी भावना आहेत आपणाला, आहे की नाही. प्राण्यांना बोलता येत नाही जगातल्या कोणालाच, आहे की नाही. आपणाला बोलता येतं एकमेकाशी, आहे ना, संवाद साधता येतो, चांगला की वाईट मग ते तुम्ही ठरवायचं. डोळ्याने बघता येतं, चांगलं घेता येतं. ही सुंदर निर्मिती आहे देवाची, आहे ना. आणखीन या शरीराचा, मनुष्य देहाच्या नसांचा पत्ता नाही लागला डॉक्टरला. काय होतं नेमकं, रक्त कसं जन्मल्या हृदय चालू होतं, शेवटी बंद पडतं, आहे ना. कोणती शक्ती? कोणाच्या आज्ञेनं हृदय चालतं ते? शक्ती चालवेल, पण शक्तीला आज्ञा कोणाची? स्वामींचीच आहे ना कल्पना ही. मला जीव धरायचे म्हणून बोधोनी वेधती, आणि वेधून नंतर बोधती. अशी गंमत जम्मत ज्ञानामध्ये होत असते. म्हणजे माझं पूर्ण ज्ञान तुमच्यावर आलं की तुम्हाला मोठी खूप आनंद आणि गंमत वाटेल ती. असं ध्यानस्थ बसावं आणि चिंतन करावं एका एका वचनाचं. खूप आनंद असतो. आता भांडारेकर दोन्ही आनंदामध्ये आहेत. साध्य आणि साधन त्यांच्या समोर आहे की नाही. सगळं समोरच आहे. आणि आता भांडारेकर, काल आपण ती लीळा पाहिली की त्यांनी पटिशाळा पतन करताना ते पाहिलं त्यांनी, आणि मग त्यांना सोपस्कर भिक्षा, ही भिक्षा मात्र सोपस्कर भेटावी. आता ती
भिक्षेचा सर्व वेगळा आहे. पण त्यांना आता काय झालंय, चांगली भिक्षा आलेली आहे. कारण ओळख परिचय झाला ना, ते लोक देतात, बाई घ्या मग. सगळं सांगता येत नाही तुम्हाला. दोष असा भयानक कोमल ज्ञानी विखो विघ्न, ते तुम्हाला कळलं पाहिजे की या माझ्या झोळीमध्ये कसं आणलं, हे का आला, हा लाडू का आला, हा भाज्या कुठून आला, तू त्याला कळायला पाहिजे. लोणचंच का आला आज, हे तुम्हाला उमटतं आपोआप. तुम्ही जर विधीवर असले ना, तुम्ही ते विधीचं क्षाळन मात्र विधी आचरतात. भिक्षा म्हणाले झोळीला उपास पडू द्यायचं नाही, देवांनी सांगितली दीक्षा घेताना. आणि मग तशा प्रसंगात तुम्ही क्षाळन मात्र विधी आचरताय, ते स्फुरत नसते. तुम्हाला तिथं ज्ञानशक्तीच लागल आणि तुमचे संकल्प विकल्प तुम्हाला माहीत पाहिजे की हे मिरची कशी काय आली तळलेली, वगैरे वगैरे वगैरे. ही पुरणाची पोळी आजच का आली. म्हणून तो भिक्षा मागून स्मरणाला बसतो की शोधणी तर केली परमेश्वराची, पण हे आलं काय माझ्या याचं नशिबाला. मग ही नशिबाने थट्टा कशी मांडली, ती कळायला पाहिजे होतं छरोदवासांना, कळायला पाहिजे नाही, ह्यांना पण कळायला पाहिजे होतं. माझ्या नशिबाने थट्टा काय मांडली, म्हणाली एक गुन्हा केला तर केला, पटीशाळा पाहिली म्हणाले, कितीतरी पोरं वाचवले मी, लय पुण्याचं काम केले, समाज विकास आहे की नाही. पण म्हणाले मला जी भिक्षा मिळाली त्याचं काय. आणि ती सोपस्कर भिक्षा घेऊन आले ते स्वामींना. तुम्ही सगळे आठवतच आहात, त्याच्यामुळे सगळं सांगतं, दररोज सांगायचं काही काम नाही तुम्हाला. आम्ही दररोज त्याच्यामध्ये असतो, त्यामुळे सगळं आम्हाला ते समोर येतं, ते तोंडात येतं, डोळ्यात येतं, अंतःकरणात येतं. आता समोरासमोर ते एक कार्यक्रम चाललाय तिथे. तर ती जी भिक्षा आहे ती उचित आहे का अनुचित. ना ती उचित नव्हे, अशी भिक्षा अनुचित होऊन जाते आपली. का उचित नाही. नाभाराची, आभार शब्द आहे ते. परमार्गामध्ये आभार वेगवेगळ्या नावाने अर्थाने वापरला जातो, आहे की नाही. भांडारेकरांचा आभार, महिमभट्टांचा आभार वेगळा, भटवासांचा आभार, हिरायसांचा आभार. आभार होता म्हणून परमार्गाचे अधिकरण झाले की नाही. महिमभट्टांचा आभार शास्त्राबद्दल होता, परिवार नाही, असं वगैरे वगैरे. मग तुम्हाला सगळ्या व्यक्तिरेखांचे आभार शोधावे लागतील. कोणाचा किती आभार होता तो वेगळ्या अर्थाने शब्द चालतो. इथे हा आभार ना म्हणाले आभाराची भिक्षा, आभाराची आभारले पण केलेलं आहे. पुढलांना आभार विलाय त्यांनी, त्यांच्या कार्याने श्रेष्ठत्व प्रकाशलेला आहे की नाही. कसं भिक्षाविधी कसा पटकन बाजूला सरकतो, आहे की नाही. श्रेष्ठत्व प्रकाशल्याने प्राप्त झालेलं ते आहे. पुढले लोक आभारले त्यांच्या. मग तुमच्या ज्ञानाने, वैराग्याने आणि भक्तीने आभारले पण असतं परमार्गामध्ये. कुठे तिकडं तर जास्त आहे. संसारात साधू साधू जेवढे आहेत ते आभार वितात समाजाला. छान ते मस्त. तांत्रिक मांत्रिक असतात ते बिचारे.
आणि आपण हे स्वामींकडून आभारले पण आलं तर ठीक आहे. जीवधर्माने आपण स्वीकारलं तर ते तुम्हाला जेवढं काय मिळाले ते अनुचित असतं ते. इथून ती सुरुवात आहे तुमच्या साधनेची. आता हे ऐकायला किती कडू वाटतं नाही की नाही? नको वाटतं ऐकायला. तुम्ही गोळा केलेला मार्गातला पदार्थ अनुचित का उचित? तुम्ही समाजाला आभारून आणले का ती भिक्षा? अदृष्टाने दिली पाहिजे, उचित आली पाहिजे. स्वामींना मागा ना, एवढं काय तुम्हाला, उपाशी राहा. ती सामग्री प्रकाशली ना ती, अशा अनेक ती कोणासाठी सामग्री प्रकाशावी हा विषय मोठा आहे. हे सगळे ज्ञानांचे विभाग असतात. तुम्ही एकांकाने ऐकले असाल तर काही गरज नाही तुम्हाला सामग्री गेली खड्ड्यात. परमार्गासाठी सामग्री प्रकाशून आणली तर ती उचित भिक्षा होईल. तुम्हाला काही आवश्यकता आहे म्हणून तुम्ही सामग्री प्रकाशली, कोणी दिलं तुम्हाला भाकर चटणी, ते उचित. नाही तर सगळंच अनुचित पदरात पडतं. त्याने विचार कसे होतात मग? डोकं सगळं घाण भरलेलं असतं. काकसुकराच्या चेष्टा परमार्गी येऊन करायच्या, डुकराच्या करायच्या. कावळं आणि डुकर दोनच घाण प्राणी आहेत ते, आहे की नाही? बघा अमेध्यामध्ये सार निवड, स्वामींचे दृष्टांत आहेत ना, ते असं बघून सार निवडतं. ते सकाळ सकाळ लई गर्दी असते त्याला, आणि त्याचे ज्ञानेंद्रिय खूप सूक्ष्म असतात डुकराचे. कोण कुठं हागलं त्याला कळतं, असं भयानक ते. तसं जो परमार्गी आला त्याला दोष लगेच पटकन समजतो. त्याचा प्रसव लगेच त्याला तिकडे घेऊन जातो, बसल्या बसल्या जातो तो. असे भयानक उद्वेग असतात, सगळी घाण. आता या फोनने एवढं नुकसान केलं, साधना संपत चालली आहे. याचा उपयोग तुम्ही कशासाठी करताय हा एक विषय महत्वाचा. ह्याचा चांगला उपयोग केला तर खूप चांगला आहे फोन. ते पोथ्या बिथ्या सगळे पाचीस्थळ सगळे फोनमध्ये येतात, सगळं साहित्य फोनमध्ये. झोळी, अंतःकरणाची झोळी, त्यात सोबत फोन असला चालू करायचं. किती छान आहे सायन्स, खूप उपकार आहे. आता मी इथून बोलतोय, सगळ्या जगात जात ते, आहे की नाही? जगात ऐकायला भेटतं. ह्याचा उपयोग भरपूर घ्यायला पाहिजे चांगल्यासाठी. तर ती आभाराची आहे म्हणाले, अनुचित आहे ती. आणि ती स्वामींना भिक्षा आणली कुठं? आता त्या भिक्षेचं काय होणार ना म्हणाले, ते स्पष्ट सांगणार आहे. ते म्हणाले, भिक्षेचे गोमट नव्हे, घातलया नव्हे, खात्या नव्हे, तिघांना एक होत नाही. ते खाणाऱ्याला नाही, घालणाऱ्याला नाही, घेणाऱ्याला नाही, काहीच नाही. ईश्वरी समर्पिली किती भिक्षा नाही म्हणाले. ते म्हणाले होय का नाही होय, पण ती उत्तम नाही आहे एवढं नक्की आहे म्हणाले आम्हाला. आणि म्हणून ती हेतूची आहे, म्हणूनच स्वामींनी शिक्षा पण केलं आणि निरोपण पण केलं स्वामी, आहे का नाही? भांडारेकराला इतकी वर्ष बोलावे लागले नाहीत, 16 वर्ष, आणि शेवटी बोलावं लागलं उद्वेगाने. प्रसन्न होऊन बोलले असतं, आनंद वाटला असता, आहे की नाही? स्वामींना उद्वेग झाला, वाईट वाटलं. कसा जीवाने फसवलं ना स्वामींना आता, आहे ना? स्वामींचा किती भरोसा होता.
अत्यंत भरोसा, आणि 16 वर्ष टिकवलाय. इथे 2 महिने टिकवलं जात नाही, तर लगेच काकसुकराच्या चेष्टा सुरू राहतात आजूबाजूला फोनवर, जो भेटेल त्याला. परमार्गाच्या तू भोग तुझ्या नशिबाची फळं. तो याला कोणाला वाईट म्हणतो? हे कर्म आहे, ते कर्म भोगूनच संपत असतं. मग ते सुदामा असो, विदुर असो, पांडव असो, की तुम्ही आम्ही असो, तुमचं कर्म आहे ना जोडलेलं. याला कुणाला विपरीत होता, पुन्हा आणखी नवीन जोडायचे का? पण हे परमार्गी जर नवीन जोडलं तर ते तात्काळ भोगवण असतं. इथे ते कर्मच नाही ना. हे काय दैवराटीत कर्म लागतं का? नाही लागत. ते तात्काळ भोगावं लागतं. अशा भयानक गोष्टी आहेत. रुद्रपुरीचे आपले एकशिरी बाबा आता शेवटच्या स्टेपला आहे. आपली आपली जोड असते. काले बाबा त्या कॅन्सर नसरले अत्यंत कमी वयातले. भटांकर 25-30 वर्ष वयात. तर असे हे सगळे कर्माचे खेळ असतात. म्हणून कुणालाही उदास होऊन, विपरीत होऊन, बोलू विनोवावरू नये. म्हणून साधुकाने असं विचारपूर्वक जीवन जगलं पाहिजे. स्वतःला गुणदोष असेल स्वतःला स्वीकारावं लागतं. दुसऱ्याला एखाद्या वेळेला आपण स्वीकारू गुणदोष असेल, ते तर करतच नाही आपण. मग स्वतःला तरी स्वीकारता का नाही तुम्ही? नाही स्वीकारलं तर काही फरक नाही पडत. तर हे आता भांडारीकरांचं आणि स्वामींचं आता इथे बिनसलं. ईश्वर स्वरूपाला आता उदासीनता आली. म्हणाले अरे काय करून बसला हा, 10 मिनिटात सगळं वाया गेलं. म्हणून शिक्षा आपलं स्वामींना ह्या गोष्टी नाही आवडल्या. तर जीवदान दिदले हा गुण की, आणि जीवनदान दिलं की म्हणाले ते हजारो पोरं वाचले ना मृत्यूपासून, आत्मघातापासून. बरं केलं की यांनी बुवांनी नामाले दैवराटी दोष. याचा अर्थ कर्मराटी गुण. कर्मराटीमध्ये ते बरं आहे म्हणाले, समाज कार्य, सोशल वर्कर्स म्हणून बरं आहे. पण दैवराटी म्हणजे परमेश्वराच्या राहाटीमध्ये, तत्वज्ञानात, खुतखावणीमध्ये हा दोष. कसा म्हणाले, तयाच्या सुखदुःखा निमित्त. हे बुवा झाले पुढं. चेतन शस्त्र भटवासा आणि आपलं भांडारेकरांनी ते जोडून घेतलं. चेतन शस्त्र एक जड शस्त्र असतं, हे चेतनच झालं ते निर्माण. पुढे ते वाचले ना, मग पुढे कर्म करतील ना, लग्न करतील, लेकरांची फॅक्टरी होईल, पुन्हा ते लेकराला लेकरं, कृषी कर्म करतील, सगळं करतील ना ते पोरं. आता शिक्षक करतील, तिथं मॅडम असतील शिकवायला, चाटिया वगैरे वगैरे. हे सगळं तुम्ही निर्माण करतो. आता आपण काय करतो, आपण तसंच करतो की असं सांगता येत नाही की नाही.
लग्नाचा ॲड्रेस सांगणे आहे की नाही, वगैरे वगैरे. पोरं होत नाही, लग्न म्हणजे लग्न होत नाही म्हणून बी विडा ठेवायचा आपण. आपण त्यांचा विडा. पोरं होत नाही म्हणून ठेवायचा. बरंच बरं आहे आता, कठीण आहे ते. आणि त्यांना आपण सांगतो तुम्ही पोरगं करा, पोरगं पाहिजे असेल तर, पोरगं नाही झालं तर आम्हाला द्या, पोरगं झालं तर तुम्ही चेतन निर्माण केलं ते तुम्ही त्याच्यातून सुटणार नाहीत. ते धर्मबिर्म दैवराटी मानायला तयार नाही, ती तुम्ही मानून घ्या, तुम्ही बसवा ज्ञानामध्ये. असं आहे ते. हे करी निरोपण करी त्या आहे का नाही. विडा एक एका दे हाती दे, त्या विडा हातात धरला त्याला तू का कुटाणा केला, तू का भानगडीत पडला या. निरोपणामध्ये सुद्धा आपण सांगतो फोनवरती की नाही, ते जयेश बाबाला नारळ बांध, तू बांधला गेला. माझ्या हातानं बांधल्यावर तू बघा लेच हे चेतन तू कशाला मदत पडला. तो आहे उपदेश त्याला वेगळं सांगा ना. बघ बाबा देवाची प्रार्थना कर, तुला कसं वाटतं तर तसं कर, देवाचं बघ, तू देवाचा झाला तर देवावर विश्वास ठेव. देवाची प्रार्थना कर पण म्हणू नये आपण. बघ तुझी देवावर विश्वास असेल तर. कसं तू देवावर विश्वास आहे ना, तो उपदेशी आहे ना, तो वासनिक आहे ना, तो देवाचा आहे ना, मग पांडवांसारखा विश्वास ठेव. एवढं म्हणण्याची परवानगी तुम्हाला आहे. त्याला काही दुःख आजार झाला तर तुम्ही पारायण करू शकता. त्याला काही संकट आले धर्मावून जाण्यासारखे तर तुम्ही विडा ठेवू शकता, त्यासाठी आहे ना, प्रार्थना करू शकता, पारायण करू शकता, धर्मरूप दृष्टीने. हा मज देईल पुढे भविष्यात आभारले, पण तर त्या आभारलेपणाने जे मिळणार ते अनुचित असतं. असा बारीक बारीक विचार या लिळेमध्ये येतो. आणि म्हणून ते सांगतात की चेतन शस्त्र. आणि या दोषामुळे आता खरं स्वामींना खंत आलेली की आता हा किती जन्मामध्ये निस्तरील बाबा, आता हा जगला तर नको म्हणायला, आता हे आपला कार्यक्रम आटपूच. म्हणून अयोग्यता शाळेत बसण्यापेक्षा ही अयोग्यता अनंतसृष्टीचा अंतराव पाडत असते तुम्हाला. आता देव प्राप्त होणार तर ही चेतन शस्त्राने मिळणारी अयोग्यता अनंतसृष्टीत भोगावी लागते तुम्हाला. मग भेटीचा अंतराय पडून जातो, अशी भानगडे असतात. तर ते म्हणतात आत्मघाते एक वेळ होय, हे अर्ज काही ते भोवताच्या घाता निमित्त झाले. बारीक विचार आहे ते, किती निरोपण केलं तर कमी होईल त्याच्यात. तुम्हाला 2 तास बोललो या विषयावर, आवड आहे ते. भोवताच्या घाताला निमित्त झाले. मग आता तो प्रसव इथे समोर उभा राहिला. मागच्या जन्मातलं अर्ज आलं पुढं, तिथे बहुतांच्या घाताला निमित्त झाले. सन्निधानात आता ते प्रसव उभा राहिला. इथं पण तो आत्मघात, तिथं चुकवला तर इथं चुकवायची पाळी आली आता.
चितपज्ञान झाल्यावरच कार्य केले. म्हणून एकवट कर्म राहटी जीवदाणे काय होय. ह्यांना काय होईल मग भांडारीकरांना? तर म्हणाले आत्मघात चुकेल्यांचा. पुढे जर गेले चुकून चतुर्विधीला, स्वामीने आत्मघात कोणाला चुकवलाय? असं वगैरे वगैरे गोष्टी असतात त्या. तर आता अशा प्रकारे ही लीळाचा हेतू, पटीशाळा पत्नी ही जी भानगड घडली, अंतर्बाह्य हेतू तो आपण स्मरण करताना, लीळा आठवताना चिंतन करावं आणि मग स्वामींना काय मागावं ह्या लीळेतून, की देवा मला असं काही तू हे सगळं प्रकार जो घडला, मला त्रिकाळ ज्ञान नको देऊ बाबा. मला भविष्य दिसू नको देऊ रे बाबा. आणि असलं काय माझ्या हातातून नको घडू बाबा. आता तर मला सन्निधान नाही, तेव्हा तर तुम्ही प्रत्यक्ष होते. आता मग मी कैसा निस्तरेन, कैसा जियेन, असं ते ज्ञानामध्ये तुम्हाला अंतःकरणामध्ये असं व्यथित व्हावं लागतं, अनुताप करावा लागतो, स्वामींची प्रार्थना करावी लागते की माझा कैसा धर्म सिद्धीला जाईल. नाही तर मी एक दिवस भांडारेकार होऊन प्रवर्तेन आणि सगळी झोळी अनुचित भरून घेऊन येईल, मी माणिक मोत्याची आणेल, पण तुम्ही स्वीकारणार नाहीत. आता त्या अनुचित द्रव्याने तुमचा उटीन उपहारण पंचावतार नाही स्वीकारला स्वामीने, तिथं हसावं ते आपल्यावरती, रडावं, काय किती पागलपण आहे माझ्या जीवनात. सगळ्या अनुचित द्रव्याचा संग्रह केला मी आणि तुम्हाला रिश्वत देऊन तुम्हाला आभारले पण करतो काय मी? करतोय ना स्वामी? हे ज्याचे त्याने आपलं शोधायचं असतं अशा स्थितीमध्ये. आणि जेव्हा तुम्ही अशी प्रार्थना करेल तसं जे चेरी ठाई वरते तेच सर्व ज्ञानात प्रकाशतं, की अरे नाही हा चांगला आहे म्हणाले, हा साधू चांगल्या विचाराचा आहे म्हणाले. दररोज मला प्रार्थनेचा व्हॉट्सअप ईमेल येतोय, मला हॉट ईमेल येतो. आता तो स्वामींना स्वीकारावा लागतो, मग तुमचं सगळं अनुकूळ करतील. जसं दिशा अनुकूळा करते की नाही. म्हणजे काय करतो स्वामी? या वेळेला प्रातःकाळी काय करायचं? सकाळच्या साधकाची प्रार्थना आली, तुम्ही काय स्वामींना भावलं सकाळी? झोपताना काय भावलं? जे सकाळी नेटवर्क कार्यान्वित करावं लागतं तुमच्यासाठी. असे आनंद जीव आहेत आहे की नाही. सर्वांच्या प्रार्थना भिन्न भिन्न आहेत. एक टेलिफोन कंपनी जगाच्या सगळ्या मेसेज घेते आणि देते तर आहे की नाही. ते तर स्वामी आहेत, त्यांना काय प्रॉब्लेम आहे. म्हणून जसं दिशा अनुकूळा करते, जसं त्याला अनुकूळ करावं लागतं स्वामींनी. इथे काय आहे तुमच्या माइंडमध्ये, आणि तुमच्या माइंडमध्ये तेच असेल तर तसंच ॲक्टिवेशन पुढे मिळतं. ते तसंच बरोबर भेटतो तो प्रमादी. धर्मभ्रष्ट करणारा आहे तुमच्या बोकांडी तिथे बसल्याला, उदत्त उभा राहतो तो तुमचा. मग तिथून तुमचे पुढचे कार्य सुरू होतात. सगळं ते सुरू राहतं. ते तुम्ही थांबू शकत नाहीत ना. तुम्ही चारी भिंतीच्या आहार, आपले पूर्वज खूप हुशार आहेत ना. त्यांनी लगेच भिंतीमध्ये धर्म कव्हर केला आहे की नाही. आश्रम व्यवस्था केली. कोमळ साधूबाई आहेत, कोमळ साधू आहेत. कर्मराठीत नाही धर्मसिद्धीला जाणार, म्हणून ह्या आश्रम व्यवस्था आपल्या परंपरेमध्ये आहेत. जगापासून लांब आहे ना. आता तुम्ही स्वतःहून जगात जाता, त्याला परमेश्वर काय करतील? तुम्हाला दिले ना, कवच दिले, गुरुप्रसन्नता दिली, खूप काठी दिली,
बाहेर फार भयानक प्रकार आहे. कठीण आहे ते. स्त्रियांचा धर्मशुद्धीला जाणं आणि भिक्षुकाचा बी कठीणच आहे ते. भयानक आहे ते. हे असं गोंधळ पडतो आणि मग आत्मघात होत राहतो. आत्मघात झाला का नाही हे ओळखायला आलं पाहिजे की आपला आत्मघात झालाय का. मरणे म्हणजे आत्मघात नाही हा. परमेश्वराला आपण दुखवलं तो खरा आत्मघात आहे ना. आणि मग सगळं अनुचित गोळा करायचं आणि पुन्हा स्वामींनाकडे लगेच हसत मुखाने जायचं, मी आला स्वामी, आता माझं हे घ्या. कशाला घ्या. तू सगळं चेतन शस्त्र निर्माण करून आला भाऊ, आता काय घ्या तुझं सगळं एकवट कर्माचा गट्टाच्या गट्टा आणला तू आता काय घ्या तुझं. तू दैवराटीतला पुरुष आहे ना, तू कर्म घेऊन आला झोळीत काय होतं, कर्मराटी. अंतःकरणाच्या झोळीत काय घेऊन आले तू, कर्मराटी. कर्मराटीत असतो बा हेवा, दावा, द्वेष, मत्सर है ना. कर्मराटीत काय असते संसारात, ही बाई त्याला भांडती, ती बाई त्याला भांडती, तीच हितं केलं ना, नाही करायला पाहिजे. अशा प्रकारे भांडारीकार एका क्षणामध्ये संपूर्ण साधना थोडीशी खाल्ली आहे. आणि मग या भांडारीकरांच्या लीळेचा हेतू आपण इथे आता पूर्ण करतो. दंड